ठेवायचा। कुकर गरम झाल्यानंतर 2 चमचे तेल घालायचं आणि फोडणी घालायची आहे। तेल गरम झाल्यानंतर जिरे घालायचं, मोहरी घालायची, चांगलं तडतडू द्यायचं। त्यानंतर थोड्याशा लसणाच्या पाकळ्या घालायच्या अख्ख्या, त्या चांगल्या लाल होऊ द्यायच्या। त्या चांगल्या लाल झाल्यानंतर थोडासा ठेचलेला लसूण पण घालायचा, जेणेकरून चांगला वास येतो। त्यानंतर एक मध्यम आकाराचा कांदा घालायचा, बारीक कट केलेला, तो पण चांगला परतायचा लाल होईपर्यंत। 3 हिरव्या मिरच्या घ्यायच्या आहेत आणि त्याचे लांब लांब तुकडे करून ते पण घालायचे आहेत। ते चांगले परतून घ्यायचे आहेत। ते चांगले परतून झाल्यानंतर एक मध्यम आकाराचा टोमॅटो घ्यायचा आहे आणि तो पण बारीक कट करून तो पण घालून घ्यायचा आहे। चांगला आता मसाला परतून घ्यायचा आहे आणि टोमॅटो चांगला परतून झाल्यानंतर एक अर्धा चमचा हळद घालायची आहे, अर्धा चमचा लाल बेडगी मिरची पावडर घालायची आहे, अर्धा चमचा काळा मसाला घालायचा आहे, आपण जो घरी बनवलेला असतो तो। त्यानंतर चांगलं परतून घ्यायचं आहे आणि थोडंसं आपण पाणी घालायचं आहे। जे मी शेंगामधलं पाणी निघालेलं होतं तेच मी इकडे पाण्याचा वापर करणार आहे। तुम्हाला दुसरं पाणी घालायचं असेल तर दुसरंही तुम्ही घालू शकता। आता इकडे चांगला मसाला भाजून घेऊयात आपण। मसाला चांगला शिजण्यासाठी थोडंसं पाणी घातलेलं आहे, आपण चांगलं परतून घेऊयात। आता तेल सुटेपर्यंत मसाला चांगला शिजवून घ्यायचा आहे। इकडे छान असा आपला मसाला परतून झालेला आहे आणि चांगलं तेल पण सुटलेलं आहे। बघू शकते किती छान आणि मस्त असा आपला मसाला भाजून मसाला चांगला परतून झाल्यानंतर आपण जो शेवग्याच्या शेंगामधला गर काढला होता तो गर घालून घ्यायचा आहे। तर इकडे मी अशा प्रकारे गर काढलेला होता आणि तो आता सर्व आपण घालून घेतलेला आहे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे। हे बघू शकता किती छान असं आपलं तोंडाला चव येईल आणि तोंडाला पाणी सुटेल असं आपलं छान असं भरीत तयार झालेलं आहे। अतिशय चवदार लागतं हे भरीत। नेहमी नेहमी आपण शेवग्याची भाजी खाऊन कंटाळतो, तर असं वेगळं काहीतरी ट्राय केलं तर मोठेही आवडीने खातात आणि मुलं पण आवडीने खातात, तर नक्की ट्राय करा। तर इकडे मी राहिलेलं जे पाणी निघालं होतं ते शेवग्याच्या शेंगाचं ते सूप म्हणून पिऊन घेतलेलं आहे, तर तुम्ही पण ते वेस्ट न करता तुम्ही पण पिऊन घ्या। तर इकडे आपलं छान असं शेवग्याच्या शेंगाचं भरीत चमचमीत तयार झालेलं आहे आणि हे भरीत तुम्ही लहान मुलांच्या डब्यासाठी किंवा मोठ्यांच्या डब्यासाठी पण देऊ शकता। खूप छान आहे, मुले आवडीने खातील। नक्की एकदा ट्राय करा आणि रेसिपी कशी वाटली सांगा। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा।